आमाच्या विशेष बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया विशेष बातमी. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 6 खासदार शिंदे गटात दाखल झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी संबंधित मतदारसंघांचा दौरा सुरू केला आहे. या दौऱ्यावर शिंदे गटाचे प्रवक्ते किरण पावसकर यांनी टीका करत हा दौरा जनतेसाठी नसून आदित्य ठाकरेंच्या राजकीय भवितव्यासाठी असल्याचा आरोप केला. वरळी विधानसभा मतदारसंघातील 2 निवडणुकांमध्ये आदित्य ठाकरेंच्या विजयासाठी सुनील शिंदे आणि सचिन आहेर यांना विधान परिषदेवर पाठवावे लागल्याचा दावाही पावसकर यांनी केला. खरी गोष्ट असं आहे की जायला हवं होतं. उबाटाच्या नेतृत्वाने महाराष्ट्रभर फिरायला होतं, पण थोडा उशीरच झाला असं म्हटलं तरी ते चुकीचं ठरणार नाही. आणि जे 6 खासदार आमच्या पक्षामध्ये आलेत, जे आमच्याकडे आलेत, तर नक्कीच आमच्याही पण सगळ्या पदाधिकाऱ्यांना तिकडे त्यांच्या मतदारसंघामध्ये जाऊन जी कामं राहिलेली आहेत ती करण्यासाठी मंत्र्यांबरोबर संवाद साधून त्यांची कामं, त्या जनतेची कामं करून द्या, असं पहिल्याच दिवशी शिंदेसाहेब बोललेले आहेत. आणि आता हे जे उभाटाच्या नेतृत्वाने जे दौरे ठरवले, हा माफी दौरा आहे का? कारण तुम्ही ज्यांच्यासाठी जायला हवं होतं तिकडे, हा कोणासाठी आहे दौरा? माध्यमातून अशा बातम्या तर येत होत्या, 4 जाणार, 5 जाणार, 6 जाणार, 8 जाणार. मग ह्या माध्यमातून जेव्हा येत होत्या बातम्या, त्यावेळीच तुम्ही त्याची प्रिकॉशन्स घ्यायला हवी होती. त्यावेळी तुम्ही जनतेत जायला होतं. आणि त्याच्याही पेक्षा एक स्टेप पुढे जाऊन मी सांगेन, समजा मी तिकडचा जिल्हा प्रमुख आहे, मी तालुका प्रमुख आहे, मी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आता निवडणुका झाल्या, मी नगरसेवकासाठी उभा राहिलोय, तर त्यावेळी तुम्ही कोणीच का नाही आलात? आज जिकडे गेल्यानंतर काही ठिकाणी हे प्रश्न त्यांना विचारले जाणार आहेत. तुम्ही तेव्हा यायला हवं होतं. माझी नगरसेवकाची निवडणूक होती, नगराध्यक्षाची होती, तर मात्र तुम्हाला वेळ मिळाला नाही यायला. तुम्ही आमच्याकडे ढुंकून आमच्या तालुक्यामध्ये, माझ्या जिल्ह्यामध्ये बघितलेलं नाहीत. आणि आज तुम्ही येताय, आज येताय ते कोणासाठी येताय? ते म्हणतात आता जे खासदार तुम्ही निवडून दिले होते ते माझ्या शब्दामुळे दिले होते, माझ्यामुळे ते खासदार झाले नसतं. एक लक्षात घेण्यासारखं आहे, हा दौरा आता जो केला जातोय हा स्पष्टपणे फक्त मुलाच्या करिअरसाठी केला जातोय. 6 खासदार गेल्यानंतर काय शिल्लक राहिलंय? आता माहिती आहे ना आपल्याला, म्हणजे आपल्याच माध्यमातून बातम्या पण कालपर्यंत मिळाल्या, काही आमदारांच्या बैठका चालू आहेत. यापूर्वी 40 गेले, त्याचे 60 झाले. आज 6 गेले, त्याचे 12 पण होणार आहेत. यापूर्वी आलेले नगरसेवक मी स्वतः बघितले, 65 नगरसेवक आलेले आहेत. म्हणजे ज्यांना आपण माजी नगरसेवक म्हणत होतो, 12ला निवडून आलेले किंवा 17ला निवडून आलेले. आजही फक्त तुम्ही जाताय ते एकाच गोष्टीसाठी जाताय की आपल्या मुलाचं करिअर. आणि हा प्रश्न मी विचारत नाहीये, ज्या जिल्ह्यामध्ये चाललात तिकडचे लोकप्रतिनिधी, तिकडचा जिल्हा प्रमुख, तिकडचा तालुका प्रमुख तुम्हाला जरूर विचारेल की नगरसेवकांच्या निवडणुकीच्या वेळी, नगराध्यक्षाच्या निवडणुकीच्या वेळी तुम्ही आमच्यासाठी का नाही आलात, आम्हाला तुम्ही मदत का नाही केलीत? आणि त्याच्यावर यांच्याकडे उत्तर नसेल, कारण मी मुलाच्या बाबत त्यांच्या बघितलेलं आहे. तुम्हाला त्याला वरळीतनं निवडून आणण्यासाठी तुम्हाला 2 MLC बनवावे लागल्या. तुम्हाला त्यांना शब्द द्यावा लागला. सुनील शिंदे यांना सांगावं लागलं, बाबा तुझी जागा ह्याला दे, कारण फार मजबूत जागा आहे, इकडनं झटकन निवडून येऊ शकतो. आणि मग दुसरा सचिन अहिरला तुम्हाला सांगावं लागलं, सचिन अहिर तुम्ही निवडून आलात, तुमचं काम आहे, मग एक काम करा, तुम्ही आमच्याकडे या, मी तुम्हाला MLC देईन. म्हणजे एका आमदाराला निवडून आणण्यासाठी 2 MLC तुम्हाला द्यावे लागल्यात. म्हणजे तुम्ही कोणाच्या करिअरसाठी केलं? मुलाच्या. आज तुम्ही जे दौरे करतायत, माफी दौरा करताय, कोणासाठी करताय? मुलाच्या दौऱ्या, मुलाच्या तुमच्या करिअरसाठी. आणि ह्या प्रश्नांना तुम्हाला सामोरं जावं लागणार आहे. पण आणि एक गोष्ट मी अगदी स्पष्ट आपल्यासमोर करू इच्छितोय, आमचे आमदार फोडले, आमचे खासदार फोडले, आमचे नगरसेवक फोडले. फोडणे हा विचार बाजूला काढून टाका. हे सगळे शिंदे साहेबांच्या नेतृत्वात काम करण्यासाठी काय येत आहे ह्याचा विचार तर करा. हे फोडणं हा प्रकार, फोडायची गरजच नाही आहे. आजही तुम्हाला स्पष्टपणे सांगतोय, बाळासाहेब भवनला बसले असताना असंख्य आजी माजी पदाधिकारी, माजी आमदार आहेत, माजी खासदार आहेत, माजी नगरसेवक आहेत, माजी पदाधिकारी राहिलेले आहेत, मोठ्या संख्येने यायला तयार आहेत. पण सर्वांचा मान सन्मान ठेवला गेला पाहिजे, कारण आमच्याकडे पण सर्व स्तरावर आता तुम्हाला आपण पदं दिलेली आहेत. असंख्य लोक त्याच्यातनं यायला तयार आहेत. आणि हे येण्याचं कारण शिंदे साहेबांची कामाची जी पद्धत आहे, ही पद्धतच फक्त पक्षाला सावरून देऊन गेली आहे.
का येतात, एवढा ओघ का आहे? याचं एकच उत्तर, नेतृत्व तळागाळात जाऊन पोचतंय, नेतृत्व रस्त्यावरून काम करतंय, वर्क फ्रॉम होम नाही. आमा चॅनलला लाईक करा, बातमीला शेअर करा, सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका.